पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरण कार्यालयात स्वच्छतागृहाची दुरावस्था, लघुसंख्येच्या दुर्गंधीने नागरिकांसह कर्मचाऱ्यांचेही हाल। तालुक्यातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरण विभागाच्या माणगाव कार्यालयात स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे। कार्यालय परिसरात लघुसंख्येच्या तीव्र दुर्गंधीमुळे माहितीसाठी येणाऱ्या नागरिकांनाच नव्हे तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या काही वेळ थांबणे मुश्किल झाले आहे। प्रसाद गोरेगावकर आत्ता जिथे उभा आहे ते आहे प्राधिकरण, जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, जिथे पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं। जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि मेन ऑफिस एक्झिक्युटिव्हचं आहे। या ऑफिसमध्ये आल्यानंतर अशी अवस्था आहे की इथे एवढा घाणेरडा वास आहे, उग्र वास आहे। इथे शौचालय आहे, जिथे जलशुद्धीकरण केलं जातं, जिथे पाण्याचं शुद्धीकरण होतं, अशा ठिकाणी पाण्याची कमतरता बहुतेक आहे। हे जे प्रसाधनगृह आहे, या प्रसाधनगृहाची तुम्ही अवस्था बघा। इथे आल्यानंतर अक्षरशः नाकाला बोट लावण्याची इच्छा होते। अशा ठिकाणी या टॉयलेटची अवस्था बघा, किती घाणेरड्या पद्धतीमध्ये, म्हणजे जीवन प्राधिकरण जिथं शुद्धीकरण होते, पाण्याचं शुद्धीकरण होतं, अशा ठिकाणीच पाण्याची व्यवस्था नाही आहे। या साईडला पण दाखवा, या साईडला एक स्नानगृह आहे। या स्नानगृहाची देखील अवस्था बघा, जिथे अक्षरशः जळमट आहेत। म्हणजे हे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी कोणत्या पद्धतीमध्ये काम करतायत, कशा पद्धतीत पगार घेत आहेत, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर अशा ठिकाणी या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तालुक्याच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कार्यालयात स्वच्छतेच्या पाण्याची कमतरता आहे का, असा सवाल आता उपस्थित होत असून या अस्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।